बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची स्थिती चिंताजनक आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून यामुळे सरकारी शाळांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्या वाचवण्यासाठी सरकारी शाळेतील शिक्षक स्वतःचे पैसे खर्च करून विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यात गुंतले असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच खाजगी शाळांना राजकारणातील मान्यवर व्यक्तींचा पाठबळ असल्याने सरकारी यंत्रणा सुद्धा सध्या खाजगी शाळांच्या वाढीकडे लक्ष देत असून राजकीय दबावामुळे त्यांचे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या वाढत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शाळांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रभाव वाढल्यामुळे पालकांचा कल त्या शाळांकडे वळला आहे, ज्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. शाळांच्या स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणं आवश्यक आहे. शाळांच्या इमारतीची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची साफसफाई आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर.